या बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल बडे पीर। आमचा पत्ता विजापूर वेस आणि दुसरी शाखा जिंदाशाह मदार चौक सोलापूर। सैराट चित्रपटातून प्रसिद्धी मिळवलेला अभिनेता अरबाज शेख उर्फ सल्या याने सोलापुरातील नोबल हॉस्पिटलमधील मेडिकलकडून रुग्णांची आर्थिक लूट होत असल्याचा गंभीर आरोप केल्यानंतर अन्न व औषध प्रशासन FDA विभागाने तत्काळ कारवाई केली। विभागाच्या तपासणीत विविध नियमांचे उल्लंघन व त्रुटी आढळून आल्याने नोबल हॉस्पिटल परिसरातील मेडिकल सील करण्यात आले आहे। अरबाज शेख यांनी आपल्या वडिलांवर उपचार सुरू असताना हॉस्पिटलमधील मेडिकलमध्ये रुग्णांकडून जादा दर आकारले जात असल्याचा आरोप करत सोशल मीडियावर व्हिडिओ प्रसिद्ध केला होता। हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाल्यानंतर अन्न व औषध प्रशासन विभागाने या प्रकरणाची गंभीर दखल घेतली। सहाय्यक आयुक्त अरुण गोडसे यांच्या मार्गदर्शनाखाली FDAच्या पथकाने नोबल हॉस्पिटलमधील मेडिकलची तपासणी केली। तपासणी दरम्यान औषध विक्री संदर्भातील काही नियमांचे पालन न झाल्याचे व अन्य प्रशासकीय त्रुटी निदर्शनास आल्याने संबंधित मेडिकल सील करण्यात आले। दरम्यान अरबाज शेख यांनी केलेले सर्व आरोप नोबल हॉस्पिटल प्रशासनाने फेटाळून लावले असून हॉस्पिटलकडून कोणतीही अनियमितता झालेली नसल्याचा दावा करण्यात आला आहे। तसेच संबंधित प्रकरणाबाबत आवश्यक ती कागदपत्रे प्रशासनासमोर सादर करण्यात येणार असल्याचेही हॉस्पिटलच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे। या कारवाईमुळे शहरातील खासगी रुग्णालयांमधील मेडिकलच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून FDA कडून पुढील तपास सुरू आहे। नमस्कार, मी अरबाज शेख। मी आता सोलापूरमध्ये नोबल हॉस्पिटल समोर उभा आहे। पप्पांना 8 दिवस झाला हॅमरेज झालाय म्हणून ब्रेन हॅमरेज झालाय म्हणून आम्ही त्यांना सोलापूरला ॲडमिट केलं आहे। तर त्यांचा हार्टचा थोडा प्रॉब्लेम झाला म्हणून आम्ही त्यांना नोबेलला शिफ्ट केलं होतं। आणि नोबेलचा अनुभव मला इतका घाण आला की जेव्हा आम्ही पेशंटला ॲडमिट केलं तिथे तर 10,000 आधी डिपॉझिट भरायला सांगितलं, आम्ही ते भरले। आणि जेव्हा त्यांनी मला काही गोळ्यांच्या चिठ्ठ्या दिल्या की ह्या गोळ्या आपल्याला लागतील आणि मग मी त्यांना विचारलं की मी हे बाहेरून आणू शकतो, तर त्यांनी सांगितले की नाही, आमच्या मेडिकलमधूनच तुम्हाला त्या गोळ्या घ्याव्या लागतील, काही इंजेक्शन असतील ते तुम्हाला इथूनच घ्यावं लागतील। तर जेव्हा मी इथून त्या गोळ्या घेतल्या तर ते जवळजवळ सगळ्या गोळ्या 40,000च्या पेक्षा जास्त होत्या। त्यांनी मला म्हणजे 3 टाईम मला त्यांनी त्या गोळ्या आणायला सांगितल्या। तर 40,000 रुपये जेव्हा मी हे सगळं बघितलं, त्यांच्याच मेडिकलमधून घ्यायला पाहिजे हा फोर्स त्यांचा मी बघितला। आणि जेव्हा ह्याच्या आधी पप्पांना जिथे ॲडमिट केलं होतं तिथे असं काय मला आढळलं नाही। मी त्याच गोळ्या बाहेरून आणायचो तर ते मला जवळजवळ अर्ध्या किमतीत मला मिळत होत्या। जवळजवळ आता 40,000च्या जरी गोळ्या मी बाहेरून जरी घ्यायचा विचार केला असता तरी मला 20,000पर्यंत त्या पडल्या असत्या। पण इथं एवढी लूट होती आहे आणि माझ्या बापाला मला मरताना नाही बघायचं आहे। आणि म्हणून मला असं डिसिजन घ्यावं लागलं की त्यांना नोबेलमधून शिफ्ट करावं लागलं। आणि इथे खूपच वाईट अनुभव होता मला आजचा। ह्याच्यावर जाणकारांनी ह्याच्यावर काहीतरी मला सांगावं की माझ्या वडिलांना मी कुठे ट्रीटमेंट करायला पाहिजे आणि कसं ट्रीटमेंट करायला पाहिजे मला आता काहीच कळत नाही आहे। पण माझ्या बापाला मला वाचवायचं आहे काही करून। मला मदत करा प्लीज। हॉस्पिटलमधल्या मेडिकलवर आरोप करण्यात आला होता किंवा औषध कंपल्शन करण्यात येत आहे, काय नेमकी आपली कारवाई होते, काय सांगाल? आता जी आपल्याकडे अन्न औषध प्रशासनामध्ये जी माहिती प्राप्त झाली आणि त्याच्यानुसार आपण तात्काळ या ठिकाणी नोबल हॉस्पिटलमधील या मेडिकल स्टोअरला मी व्हिजिट केलेलं आहे। त्याच्यामध्ये औषध याच मेडिकलमधून घेतलं पाहिजे या प्रकारचा किंवा याच्या व्यतिरिक्त कोणत्याही परवानाधारक मेडिकलमधून घेऊ शकतात अशा प्रकारचा या ठिकाणी फलक प्रदर्शित केलेला नाहीये। हे मान्य आयुक्तांचं जे परिपत्रक होतं त्याचं उल्लंघन दिसून येते। त्यासोबत या ठिकाणी असं दिसून येते की आपले या हॉस्पिटलच्या पहिल्या मजल्यावरून प्रिस्क्रिप्शन डायरेक्ट या मेडिकलमधील त्यांच्या कम्प्युटरवरती डिस्प्ले होत आहेत आणि त्यानुसार हे औषधं पेशंटना फक्त या ठिकाणी औषधाचे बिल भरण्यासंदर्भात पाठवत आहेत। पेशंटला कोणत्याही पेशंट किंवा त्याच्या नातेवाईकांना प्रिस्क्रिप्शन दिलं जात नाहीये आणि त्याच्यानुसार इथं औषध विक्री त्या संदर्भातले सर्व पुरावे मी माझ्या तपासणी अहवालात नोंद करून घेतलेले आहेत। त्या व्यतिरिक्त या मेडिकलचं मी ड्रग अँड कॉस्मेटिक ॲक्टनुसार सखोल तपासणी करतोय। त्याच्यामध्ये बरीच उल्लंघनं आढळून आलेले आहेत आणि त्याच्यानुसार प्रथमदर्शनी ही जी काय उल्लंघन आढळलेली आहेत ती जन आरोग्याच्या आणि जनस्वास्थ्याच्या दृष्टिकोनातून ही अत्यंत घातक असल्यामुळे मी आज या दुकानाला तात्काळ औषध विक्री बंद करण्याचे आदेश देतोय। काय नेमक्या त्रुटी आढळलेल्या आहेत आणि ही नेमकी कारवाई तुमची काय असणार आहे?
याच्यामध्ये माझ्या तपासणीमध्ये असं दिसून येते की यांनी एक्सपायरी जे मुदतबाह्य झालेली जी औषधं आहेत ते ॲक्च्युली स्वतंत्रपणे त्यांनी ओळख चिठ्ठीसह साठवणं गरजेचं आहे. तर या ठिकाणी अशी काही औषधं त्यांनी विक्रीयोग्य औषधासमोर साठवलेली आहेत. त्याच्यानंतर जे 2 to 8 डिग्री ज्याला आपल्याला शीतपेटीमध्ये फ्रीजमध्ये साठवणं गरजेचं आहे अशा औषधं त्यांनी रॅकमध्ये सर्वसामान्य तापमानात साठवल्याचे दिसून येते. मान्य आयुक्तांच्या परिपत्रकाचं तर उल्लंघन आहेच, त्यासोबत असे काही गंभीर मुद्द्यांचं उल्लंघन दिसून येते. त्याच्यामुळे आपण त्याच्यावरती तात्काळ कारवाई करतो. एक व्हिडिओ व्हायरल झालेला आहे, त्या व्हिडिओला अनुसरून वरिष्ठांकडून काय आदेश आलेले आहेत का? हा, तसेच वरिष्ठांकडून आदेश आज सकाळी प्राप्त झाले. त्यानुसार तात्काळ या दुकानाला तपासणीसाठी आपण व्हिजिट केलेलं आहे आणि त्या अनुषंगाने आपण त्यांची सखोल तपासणी करून त्या अनुषंगाने त्याच्यावरती आपण तात्काळ कारवाई करतोय. डॉक्टरांनी सर्व आरोप जे आहेत ते फेटाळून आले. ज्यांचं हे हॉस्पिटल आहे, जे मेडिकल आहे, त्यांनी सर्व आरोप फेटाळले. आता तुम्ही कारवाई करताना प्रत्यक्ष माझ्या तपासणीमध्ये बरेच काही औषधाचे जे काही नियम आहेत आपल्या ड्रग अँड कॉस्मेटिक ऍक्टमध्ये त्याचं गंभीर उल्लंघन आढळून आलेले आहे. त्याच्या बाबतीत जे काही कागदोपत्री पुरावे आहेत ते सुद्धा आपण घेतोया आणि त्या अनुषंगाने आपण आपल्या कायद्यानुसार तात्काळ कारवाई कशी करतो. कारवाई असणार आहे, म्हणजे काय किती दिवस बंद असणार आहे किंवा काय? याच्यामध्ये आपण आता प्रथमदर्शनी